नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 18 नोव्हेंबरचे अतिशय महत्त्वाचे अपडेट ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बहिणींसाठीची जी काही गुड न्यूज आहे ती आलेली आहे डिसेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात. बघा, डिसेंबरचा जो काही हप्ता आहे आता तुम्हाला वाटप होणार आहे, तर त्या संदर्भाची गुड न्यूज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या ठिकाणी कळून जाणार आहे. सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती शेवटपर्यंत तुम्हाला कळून जाईल. सर्वात अगोदर सर्व महिलांना, माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटे आणि मोठ्यातली मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे नातेवाईक असतील, त्यांच्यापर्यंत शेअर करा म्हणजे जेणेकरून सर्वांना डिसेंबरच्या हप्त्याच्या संदर्भाची महत्त्वाची जी काही माहिती ती मिळून जाणार आहे. तर पाहू शकता बघा, आता तुम्हाला लवकरच जे काही पैसे ते वाटप होणार आहेत. आतापर्यंत तुम्हाला 7,500 रुपये ह्या ठिकाणी वाटप झालेले होते. 5 हप्ते वाटप झाले होते 1,500 रुपयांच्या प्रमाणे. आता यावेळेस तुमचा हप्ता जो आहे तो वाढणार आहे. एकतर तुम्हाला 2,100 रुपये किंवा 3,000 रुपये ह्या ठिकाणी मिळणार आहेत. आणि त्यामध्ये जर आपण पुढे पाहिलं तर बघा, आता ह्या ठिकाणी 7,500 रुपये तुम्हाला जे काही मिळाले होते ते आत्तापर्यंत तुमचे खर्च झाले असतील. ज्या ज्या महिलांचे पैसे खर्च झाले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये खर्च झाले लिहून पाठवायचं आहे. म्हणजे 7,500 खर्च झाला असं त्या ठिकाणी आपल्याला कळून जाईल आणि तुम्हाला पुढचा हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी वाटप केला जाणार आहे. तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. जर तुमचे 7,500 रुपये खर्च झालेले असतील तर सर्वांनी खर्च झाले म्हणून लिहून पाठवायचं आहे. आता बघा, बहिणींसाठीची गुड न्यूज काय डिसेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्या अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती डिसेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती आपली पुराव्याच्या सहितच असते. पुरावा तुमच्यासमोर आहे, पाहू शकता बघा. लाडकी बहिणी योजना अखेर प्रतीक्षा संपली. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे. बघा, गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी. काय तर डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार, सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. डिसेंबरचा जो काय हप्ता आहे तुम्हाला कधी वाटप होणार त्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मग यामध्ये तुम्हाला तारीख पाहायला मिळणार आहे का ते देखील आपण पाहणार आहोत. कोणत्या तारखेला येणार आहे मग ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती लक्षात येऊन जाणार आहे. तर बघा, TV9 मराठीला आलेली बातमी आहे, पाहू शकता बघा. 16 नोव्हेंबर म्हणजे कालची बातमी आहे, परंतु महत्त्वाचं लक्षात घ्या, लेटेस्ट अपडेट आहे. TV9 मराठीला आलेली बातमी, लेटेस्ट अपडेट आणि पुराव्याच्या सहितच माहिती आपण देत असतो. पुरावा आहे, पाहू शकता बघा, TV9 मराठीला आलेली बातमी. तर संपूर्ण माहिती काय बघा, गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने राज्य सरकारनं महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली. बघा, गरजू महिला ज्या आहेत, ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्या महिलांसाठी या ठिकाणी लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू करण्यात आली होती, आर्थिक मदत व्हावी म्हणून. त्यानंतर बघा, या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे आत्तापर्यंत 5 हप्ते तुम्हाला आलेले आहेत. 1,500 रुपयांचा प्रत्येक हप्ता होता, म्हणजेच प्रत्येक हप्त्याचे 1,500 रुपये अशा पद्धतीने तुम्हाला 5 महिन्यांचे पैसे दिलेले आहेत. नोव्हेंबरपर्यंतचे पैसे जर आपण पाहिले तर एकाच वेळी तुम्हाला काही वेळेस 3,000 आलेले आहेत, काही महिलांना 4,500 आलेले आहेत, काही महिलांना त्या ठिकाणी 3,000 रुपये आलेले आहेत. तर अशा पद्धतीने पैसे आले असतील, परंतु प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये याच पद्धतीने तुम्हाला पैसे आतापर्यंत वाटप झालेले आहेत. परंतु आता जे काही तुम्हाला पैसे वाटप होतील म्हणजे डिसेंबरचा हप्ता वाटप होईल, तर यामध्ये आतापर्यंत तुम्हाला 1,500चे 5 हप्ते आलेले आहेत. परंतु ह्यावेळेस तसं नसणार आहे. यावेळेस तुमचे जे काही पैसे ते वाढणार आहेत. कशा पद्धतीने बघा, एक तर तुम्हाला 3,000 रुपये ह्या ठिकाणी मिळणार आहेत. 3,000 रुपये कशाचे, जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर 3,000 आणि जर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं तर तुम्हाला 2,100 रुपये. अशा पद्धतीने या ठिकाणी पैसे जे ते तुम्हाला वाटप होणार आहेत. ठीक आहे. आता यामध्ये लक्षात घ्या बघा, महाविकास आघाडीची जी काही योजना असणार आहे ती महालक्ष्मी योजना आहे आणि महायुतीची योजना कोणती, लाडकी बहीण योजना, म्हणजे आता जी काही योजना सुरू आहे ती योजना. तर अशा पद्धतीने तुमचा डिसेंबरचा जो काही हप्ता आहे म्हणजेच पुढचा जो हप्ता आहे तो वाढणारच आहे. त्यामध्ये कुठलीही शंका आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण जाहीरनामे तशा पद्धतीचे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. महाविकास आघाडी असेल किंवा युती असेल त्यांच्यातर्फे अशा पद्धतीचेच जाहीरनामे जे ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. अजूनही मग त्यामध्ये घोषणा आहेत शेतकऱ्यांच्या कर्ज माफ करण्याच्या संदर्भात, नंतर बेरोजगार जे काही मुलं आहेत त्यांना 4,000 रुपये देण्याच्या संदर्भात देखील घोषणा करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. आता आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आहेत. तर बघा, यामध्ये जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला एकंदरीत काय पाहायला मिळतं आहे, तर एकंदरीत म्हणजे कुठलंही सरकार आलं बघा, कोणतेही सरकार आलं, कुठलेही सरकार आलं तरी देखील तुम्हाला योजना जी आहे ती सुरूच राहणार आहे. यामध्ये योजना जी आहे ती सुरूच राहणार आहे. ठीक आहे. मग त्यामध्ये तुम्हाला 2,100 मिळतील,
किंवा मग 3,000 रुपये मिळतील. यापैकी कुठलीही रक्कम तुम्हाला मिळणार आहे. यापैकी या दोन्हीपैकी कुठलं तरी एक सरकार जे आहे ते राज्यात त्या ठिकाणी सत्ता स्थापन करेल आणि त्यानंतर तुम्हाला तुमची जी काही योजना आहे ती सुरूच राहणार आहे. आता बघा पुढे महत्त्वाची माहिती काय, तारखेच्या संदर्भात काही अपडेट आहे काय ते आपण पाहूया. तर बघा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली. ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि लोकप्रिय योजना आहे. यामध्ये आत्तापर्यंत 2.5 कोटी महिलांनी अर्ज केलेले आहेत आणि 2,30,00,000 महिलांना पैसे देखील वाटप झाले आहेत. राहिलेले ज्या काही 20 लाख महिला आहेत त्यांना देखील लवकरच पैसे या ठिकाणी वाटप होतील, फक्त त्यांचे अर्ज तपासलेले नाहीत म्हणून. आता ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, मात्र सध्या ही योजना विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराचा मुख्य मुद्दा बनलेली आहे. बघा मुख्य मुद्दा असून या योजनेवर आरोप प्रत्यारोप जे आहेत ते सुरू आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात. जुलैपासून महिलांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत पैसे येण्यास सुरुवात झाली. बघा जर आपण पाहिलं असेल जुलैपासून योजनेचे फॉर्म भरायला सुरुवात झाली. पहिला हप्ता तुम्हाला ऑगस्टमध्ये आला होता, 14 ते 19 ऑगस्ट. 14 ते 19 ऑगस्टला पहिला हप्ता आला. आता ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला जुलैपासूनचे पैसे दिले जात होते. म्हणजे 14 तारखेला ज्यावेळेस पैसे आले सुरुवातीला त्यावेळेस 3,000 रुपये आले आणि ज्यावेळेस एंडिंग होती म्हणजेच आचारसंहिता लागणार होती त्यावेळेस देखील तुम्हाला 3,000 रुपये पाठवले आहेत. अशा पद्धतीने आता बघा पुढे काय पाहायला मिळते, निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा 2 महिन्यांचे ॲडव्हान्स पैसे महिलांच्या खात्यात जमा केले. बघा निवडणुकीची आचारसंहिता लागणार होती त्यामुळे ऑक्टोबरचे 1500 आणि नोव्हेंबरचे 1500 असे दोनही महिन्यांचे मिळून तुम्हाला आत्तापर्यंत 3,000 रुपये जे ते दिलेले आहेत. आता यामध्ये आत्तापर्यंत आलेले 7,500 रुपये आहेत. या 7,500 मध्ये जेवढे पैसे तुम्ही आत्तापर्यंत खर्च केलेले आहेत किंवा तुमचे सर्वच पैसे खर्च झाले का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तुमचे पैसे खर्च झाले का. जर खर्च झाले असतील तर लवकरात लवकर तुम्हाला सरकार त्या ठिकाणी पैसे पाठवू शकतं. त्यासाठी सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. पुढे बघा पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले, मात्र आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती म्हणजे डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार. बघा सर्वांचेच पैसे खतम झाले असतील, खर्च झाले असतील तर आता पुढचा हप्ता म्हणजे डिसेंबरचा हप्ता केव्हा मिळणार याची जी काही प्रतीक्षा आहे ती महिलांना लागलेली. तर या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण पाहूया. बघा एकीकडे या योजनेवरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली. ही योजना ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू करून महिलांचं मत खरेदी करण्याचा प्रयत्न जो आहे तो होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांना तोडीसतोड उत्तर दिलं जात आहे. आता या योजनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सर्वात मोठी अपडेट दिली. बघा सर्वात मोठी अपडेट स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली. काय म्हणाले बघा मुख्यमंत्री, लाडके बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता हा मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार आहे. पाहू शकता बघा तुमचं मतदान झालं की लगेच आचारसंहिता संपल्यावर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी एकनाथजी शिंदे साहेब यांनी म्हटलेलं आहे. पुढे बोलताना या योजनेवरून त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे मला म्हणाले 10 दिवस थांबा की तुम्हाला पण जेलमध्ये टाकतो, लाडकी बहीण आणली म्हणून हा राग आहे का. सावत्र भावांना तुम्ही निवडणुकीत जोडा दाखवा. महाविकास आघाडीच्या पायाखालचे वाळू सरकले. विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करू असं देखील त्यांनी यावेळेस म्हणाले. आमची नियत साफ आहे, हे सरकार देना बँक आहे, घेना बँक नाही. निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये जमा होईल असं देखील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी म्हटलं. बघा निवडणूक झाली, आचारसंहिता संपली, आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील असं देखील त्यांनी यावेळी सांगितले. तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे डिसेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात. डिसेंबरचा हप्ता जो आहे तो तुम्हाला ह्याच महिन्यात मिळण्याची शक्यता आहे, याच महिन्यात तुम्हाला मिळू शकतो. अशा पद्धतीची जी काही माहिती आपल्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून पाहायला मिळत आहे. तर सर्वात महत्त्वाची माहिती होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.